नमस्कार मंडळी, मिस्टर आणि मिसेस दबडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर इथे आम्ही बाहेर गेलेलो होतो आणि येथेच म्हणलं इथं मंदिर आहे। ऐतिहासिक काळातलं श्री प्रभू रामांचं हे मंदिर आहे। ज्यावेळेस श्रीराम प्रभू वनवासाला गेलेले होते ना, त्यावेळेस इथे ते थांबलेले होते मुक्कामासाठी, त्यामुळे इथे मंदिर उभा करण्यात आलेलं आहे। तर इथे हे बाहेर छोटंसं नंदी बसवलेलं आहे आणि ते मी असं म्हणजे ह्याला सांगत होते असं जे पाया पड, तर त्याला हे असं पाया पडायचं होतं। पाया वगैरे पडलं आणि मध्ये आले। हे बघा असे मूर्त्या बसवलेल्या आहेत, राम लक्ष्मण सीता। आणि हे जे मंदिर आहे ना, तर हे मंदिर पूर्ण म्हणजे दगडी बांधकामाचं आहे। 2-3 मंदिर आहेत तिथे, तर हे पूर्ण तिन्ही पण मंदिर दगडामध्येच बांधकाम केलेले आहेत। तर हे बघा असं हे, आणि किती मस्त असं छान असं कोरीव, एक ते काय म्हणतात ते कोरीव बांधकाम केलेलं आहे अशा प्रकारे हे। आणि छोटंसं गणपतीचं आहे आणि हे समोर हे मारुतीचं मंदिर आहे। हे पण पूर्ण दगडी बांधकामाचंच आहे। आणि साईडला हे जे आहे ते महादेवाचं मंदिर आहे। तर इथे दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि दर्शन करून आम्ही दोघंच मध्ये जात होतो, तर हा बाहेरच त्याला फिरायचं होतं, कारण म्हणजे बाहेर पूर्ण असं खूप मोठं मैदान वगैरे आहे, तर याला बाहेरच खेळायचं होतं। आम्ही जबरदस्तीनं बोलवून घेतलं, तर आला इथं, पाया वगैरे पडलो आणि मग बाहेर म्हणलं थोडंसं फिरवून दाखवावं याला, तर गेलो वगैरे। आणि नंतरनं जे बाहेरचं वातावरण आहे ना, असं म्हणजे पूर्ण मोकळं असं काय म्हणतात, मोकळी जागा पण आहे आणि खूप छान असं वातावरण आहे, झाडे वगैरे। समोर एक छोटीशी नदी आहे आणि त्यामुळे इथे एकदम थंड असं वातावरण असतं। आणि ज्यावेळेस श्रीराम प्रभू काय म्हणतात, श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती असते ना, तर त्यावेळेस इथे म्हणजे खूप मोठे असे कार्यक्रम होत असतात। तर आणि खूप म्हणजे प्रसिद्ध असं हे मंदिर आहे आमच्या एरियामधलं हे। तर आणि ते गार्डन पण आहे छोटंसं असं, आणि फिरून वगैरे म्हणजे दाखवलं याला, फिरलं वगैरे। आणि खूप मैदान असल्यामुळे ह्याला खेळायचं होतं फिरू फिरू इकडं तिकडे, तर फिरून दाखवलं, थोडंसं खेळला वगैरे आणि मग निघालो आम्ही। तर कसं वाटला हे छोटंसं ऐतिहासिक मंदिर आणि हे जे गार्डन वगैरे, व्यवस्था पण छान अशी आहे। तर व्हिडिओ आवडला का कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। ओके, धन्यवाद, बाय बाय।